विश्वामित्र ऋषींची गोष्ट। खूप वर्षांपूर्वी गाधी नावाचा एक पराक्रमी राजा होता। त्याच्यात अपार शक्ती होती, पण मनात एकच विचार, मीच सर्वात श्रेष्ठ। एके दिवशी तो ऋषी वसिष्ठांच्या आश्रमात गेला। वसिष्ठांच्या दिव्य कामधेनू गायीमुळे आश्रमात सर्वांना भरपूर अन्न मिळत होतं। हे पाहून गाधीच्या मनात लालसा निर्माण झाली। तो म्हणाला, ही गाय मला हवी। पण वसिष्ठांनी शांतपणे उत्तर दिलं, शक्तीपेक्षा तपस्या मोठी असते। हे शब्द गाधीच्या मनाला लागले। त्याने राजसिंहासन सोडलं आणि कठोर तपश्चर्या सुरू केली। वर्षानुवर्षे उपास, ध्यान आणि संयम, आणि शेवटी तो राजा गाधी ऋषी विश्वामित्र बनला। रामायणातील विश्वामित्र। नंतर राक्षस मारीच आणि सुबाहू विश्वामित्रांच्या यज्ञांना त्रास देऊ लागले। तेव्हा ते अयोध्येच्या राजा दशरथांकडे गेले। दशरथांनी आपले 2 पुत्र राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांसोबत पाठवले। वनात रामाने आपल्या बाणांनी राक्षसांचा नाश केला। विश्वामित्रांना कळून चुकलं, राम सामान्य बालक नाही, तो स्वयं भगवान आहे। त्यांनी रामाला दिव्य अस्त्रविद्या दिल्या आणि त्याला सीता स्वयंवरासाठी मिथिलेला नेलं। शिकवण: अहंकार सोडून तपस्या केली तर माणूस महान होतो। खरा बल बाह्य शक्तीत नाही, तर संयम आणि साधनेत असतो।